नमस्कार मित्रांनो, ग्रंथसार मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. हनुमान चालीसा ही केवळ एक स्तोत्र नसून ती शक्ती, भक्ती आणि बुद्धीचा अथांग स्रोत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हनुमान चालीसा आणि तिचा ओळींनुसार अर्थ समजून घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच आध्यात्मिक विषयांच्या सारासाठी चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा. चला तर मग प्रारंभ करूया. श्री हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. बरनौ रघुबर बिमल जसू जो दायकु फलचारी. अर्थ: श्री गुरूंच्या चरणकमलांच्या धुळीने माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करून मी प्रभू श्रीरामांच्या निर्मळ यशाचे वर्णन करतो, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 फळे देणारे आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवनकुमार. बल बुद्धी विद्या देहु मोहिम हरहु कलेस विकार. अर्थ: स्वतःला बुद्धिहीन मानून मी पवनपुत्र हनुमानाचे स्मरण करतो. हे मारुतीराया, मला बळ, बुद्धी आणि विद्या द्या आणि माझे सर्व दुःख व दोष दूर करा. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थ: ज्ञानाचा आणि गुणांचा सागर असलेल्या हनुमानाचा विजय असो. तिन्ही लोकांत वानरराज म्हणून तुमची कीर्ती पसरली आहे. रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवनसुत नामा. अर्थ: तुम्ही श्रीरामाचे दूत आणि अफाट शक्तीचे निवासस्थान आहात. तुम्हाला अंजनी पुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखले जाते. महाबीर विक्रम बजरंगी. कुमती निवार सुमती के संगी. अर्थ: तुम्ही महापराक्रमी आणि वज्रासारखे शरीर असलेले आहात. तुम्ही कुबुद्धी नष्ट करून सुबुद्धी देणारे आहात. कंचन बरन बिराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित केसा. अर्थ: तुमचा वर्ण सोन्यासारखा तेजस्वी असून तुम्ही सुंदर वेश परिधान केला आहे. कानात कुंडले आणि कुरळे केस तुमची शोभा वाढवत आहेत. हात वज्र औ ध्वजा बिराजय. कांधे मूज जनेऊ साजय. अर्थ: तुमच्या हातात वज्र आणि विजयाची ध्वजा आहे आणि खांद्यावर मुंज गवताचे जानवे शोभून दिसते. संकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगबंदन. अर्थ: तुम्ही शंकराचे अवतार आणि केसरीचे पुत्र आहात. तुमच्या तेजाला आणि पराक्रमाला संपूर्ण जग वंदन करते. विद्यावान गुणी अतिचातुर. रामकाज करिबेको आतुर. अर्थ: तुम्ही अत्यंत विद्वान, गुणवान आणि चतुर आहात. प्रभू श्रीरामांची कामे करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असता. प्रभू चरित्र सुनिबेको रसिया. राम लखन सीता मन बसिया. अर्थ: तुम्हाला प्रभू श्रीरामांचे चरित्र ऐकण्यात खूप आनंद मिळतो. तुमच्या हृदयात राम, लक्ष्मण आणि सीता सदैव निवास करतात. सूक्ष्म रूप धरी सियहीन दिखावा. बिकट रूप धरी लंक जरावा. अर्थ: तुम्ही सूक्ष्म रूप धारण करून माता सीतेला दर्शन दिले आणि भयानक रूप धारण करून संपूर्ण लंका जाळून टाकली. भीम रूप धरी असुर सहारे. रामचंद्र के काज संवारे. अर्थ: तुम्ही विशाल रूप धारण करून असुरांचा नाश केला आणि श्रीरामांची सर्व कामे यशस्वी केली. लाय सजीवन लखन जियाये. श्री रघुबीर हरषी उरलाये. अर्थ: तुम्ही संजीवनी औषधी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले, ज्यामुळे आनंदी होऊन श्रीरामांनी तुम्हाला प्रेमाने मिठी मारली. रघुपती कीन्ही बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरतही संभाई. अर्थ: प्रभू श्रीरामांनी तुमची खूप स्तुती केली आणि म्हटले की तू मला भरताप्रमाणेच प्रिय भाऊ आहेस. सहज बदन तुम्हरो जस गावें. असं कही श्रीपती कंठ लगावें. अर्थ: 1000 मुखांचा शेषनाग तुझ्या यशाचे गुणगान गातो, असे म्हणून श्रीरामांनी तुम्हाला प्रेमाने जवळ केले. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा. नारद सारद सहित अहिसा. अर्थ: सनक सनंदन, ब्रह्मा इत्यादी देव, मुनी, नारद, माता सरस्वती आणि शेषनाग सुद्धा तुमचे गुणगान गातात. जम कुबेर दिक्पाल जहाँ ते. कभी कोबिद कही सके कहाँ ते. अर्थ: यमराज, कुबेर आणि सर्व दिशांचे रक्षक तुमचे यश गातात. मग कवी आणि विद्वानांची काय कथा, तेही तुमचे पूर्ण वर्णन करू शकत नाहीत. तुम उपकार सुग्रीवहिं किन्हा. राम मिलाय राजपद दिन्हा. अर्थ: तुम्ही सुग्रीवावर उपकार केले, त्याला श्रीरामांची भेट घडवून दिली आणि त्याला राजपद मिळवून दिले. तुम्हरो मंत्र बिभीषण माना. लंकेश्वर भये सब जग जाना. अर्थ: तुमचा सल्ला बिभीषणाने मानला आणि तो लंकेचा राजा झाला, हे सर्व जगाला माहीत आहे. जुग सहस्र जोजन पर भानू. लील्यो ताही मधुर फल जानू. अर्थ: हजारो मैल दूर असलेल्या सूर्याला तुम्ही एक गोड फळ समजून गिळून टाकले होते. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. जल्दी लांघी गए अचरज नाही. अर्थ: प्रभूंची अंगठी तोंडात धरून तुम्ही अथांग समुद्र ओलांडून गेलात, यात नवल ते काय. दुर्गम काज जगत के जेते. सुगम अनुग्रह तुम्हरे तेते. अर्थ: जगात जी काही कठीण कामे आहेत ती तुमच्या कृपेने अत्यंत सोपी होतात. राम दुआरे तुम रखवारे. होत न आज्ञा बिनु पैसारे. अर्थ:
प्रभू श्रीरामांच्या दाराचे तुम्ही रक्षक आहात. तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही तिथे प्रवेश मिळत नाही. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. अर्थ: जो तुमच्या चरणी येतो त्याला सर्व सुखे मिळतात. तुम्ही रक्षक असल्यावर कशाचीही भीती उरत नाही. आपण तेज सम्हारो आपे, तीनों लोक हांकते कापे. अर्थ: तुमचे तेज फक्त तुम्हीच सांभाळू शकता. तुमच्या एका गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिसाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. अर्थ: जेव्हा कोणी महावीर हनुमानाचे नाव घेते तेव्हा भूत पिशाच जवळही येत नाहीत. नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अर्थ: हनुमान नावाचा निरंतर जप केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि सर्व वेदना दूर होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रमवचन ध्यान जो लावे. अर्थ: जो कोणी मनाने, कर्माने आणि वाणीने हनुमानाचे ध्यान करतो त्याला हनुमान सर्व संकटातून मुक्त करतात. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. अर्थ: तपस्वी राजा श्रीराम सर्वोपरी आहेत आणि तुम्ही त्यांची सर्व कामे यशस्वी केलीत. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. अर्थ: तुमच्याकडे जी काही इच्छा घेऊन कोणी येते त्याला जीवनाचे अमर्याद फळ मिळते. चारों जुग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. अर्थ: चारही युगांत तुमचा प्रभाव आहे. तुमचे यश संपूर्ण जगात प्रकाशमान आहे. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अर्थ: तुम्ही साधू संतांचे रक्षक आहात, असुरांचा नाश करणारे आणि प्रभू श्रीरामांचे अत्यंत लाडके आहात. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असं बरं दीन जानकी माता. अर्थ: माता जानकीने तुम्हाला असा वर दिला आहे की तुम्ही कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अर्थ: तुमच्याकडे रामनाम नावाचे रसायन आहे. तुम्ही सदैव प्रभू श्रीरामांचे दास म्हणून राहता. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. अर्थ: तुमचे भजन केल्याने प्रभू श्रीराम प्राप्त होतात आणि अनेक जन्मांचे दुःख दूर होते. अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरी भक्त कहाई. अर्थ: मृत्यूच्या वेळी असा भक्त रामधामाला जातो आणि तिथे त्याला हरिभक्त म्हटले जाते. और देवता चित न धरई, हनुमत से सर्व सुख करई. अर्थ: इतर कोणत्याही देवतेची आराधना न करता केवळ हनुमानाची सेवा केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात. संकट कटई मिटई सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. अर्थ: जो शक्तिशाली हनुमानाचे स्मरण करतो त्याची सर्व संकटे आणि वेदना नष्ट होतात. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. अर्थ: हे स्वामी हनुमाना, तुमचा विजय असो. माझ्यावर एखाद्या गुरुप्रमाणे कृपा करा. जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. अर्थ: जो कोणी 100 वेळा याचा पाठ करेल तो सर्व बंधनांतून मुक्त होईल आणि त्याला परमानंद मिळेल. जो ये पढे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. अर्थ: जो कोणीही हनुमान चालीसा वाचेल त्याला निश्चितच सिद्धी प्राप्त होईल याची साक्ष स्वतः भगवान शंकर देतात. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजय नाथ हृदय मैन डेरा. अर्थ: तुलसीदास म्हणतात, मी सदैव प्रभूचा सेवक आहे. हे नाथ, तुम्ही माझ्या हृदयात सदैव निवास करा. पवनतनय संकट हरन मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. अर्थ: संकटांचे हरण करणाऱ्या आणि मंगळमय रूप असलेल्या हे पवनपुत्रा, तुम्ही प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेसह सदैव माझ्या हृदयात निवास करा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण हनुमान चालीसा आणि तिचा सविस्तर अर्थ. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हनुमान चालीसाचे नित्य पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयाच्या सारासह ग्रंथसार मराठीवर. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.